आता आपल्याला ना कंडेन्स मिल्क बनवायचं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय लागते ते. ह्या कपामध्ये ना मिल्क पावडर घेतली. मिल्क पावडरमध्ये आता दूध ओतून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि आता ह्या कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलंय. 1 लिटर दूध घेतलंय कढईमध्ये. आता फास्ट गॅस ठेवूया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना साखर ओतूया आणि आता हे ढवळत राहूया. गॅस आता फास्ट ठेवलाय आणि वाटलंच आपल्याला वरती येते तर लगेच त्याला फुंकर मारायची. आणि बाहेरची हवा आहेच, फुंकर मारली की ना मग सांडत नाही दूध. हे बघा साईडने असं खाली बसते आणि फास्ट ठेवल्यामुळे मग पटकन होईल. आता दुधामध्ये ना बटर टाकूया. आणि आपण कॉफी नाही टाकायची, कॉफी पण टाकतात काही जण, सोडा, कॉफी, बेकिंग सोडा वगैरे, पण आपण बटरच टाकूया. बटर टाकून आपण बनवूया. आता हे बघा घट्ट झालंय, झालं ना कंडेन्स मिल्क. आता हे थंड झालं ना की अजून घट्ट होईल. आता गॅस बंद करते आणि वेलची पावडर आपल्याला टाकायची ना ती टाकून घेते. वेलची पावडर जरा उशिरा टाकायची म्हणजे वास चांगला राहील त्याला. वेलची पावडर टाकूया. आता हे थंड होत आलं, एकदम थंड झालं ना की मिक्सरला लावून घ्यायचं. झालं आपलं होममेड कंडेन्स मिल्क तयार झालं. बघा नक्की सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला आवडले की नाही हे होममेड कंडेन्स मिल्क. हे आता एकदम थंड झालं ना की अजून एकदम थिक होईल ते.